खरं आहे ना भाऊ, काऊन फेरलं नाही काहीच काहीच. तर फेर आणतो, फेरायच नाही काही तिच्यात. तेच कांदा लावायचा, कांदा येणार आहे आता. कवा हे कांदा काढणं, पैसे भरून बसले 2 महिने झाले. 30 तारखेला येते, 15 तारखेला येते. आज महिना संपायची आली आहे. त्याशी आला फोटो काढून घेऊन गेलो नाही, नुसतंच येते कांदा चटा हारलं. आज मस्त वावर येतो, लय लांब्याच काम नाही, गावानेटीच वावर येतो. पाण्याचा ताण नाही, पाणी आहे नदीत, बंबाड पाणी अजून. कांदा काय रे येईल ना, काय टेन्शन घ्या एवढा, पाणी येईल तुले. बोर आहे पुन्हा एक, त्याला सनसन पाणी लागेल. नदी आहे जवळ, काय एवढा लोड घ्या, येईल ना कांदा. कवा येते मग, सगळे लोक नदीतलं पाणी उपसतील, एक थेंब नाही राहणार नदीत. लय लोकांना हळदी लावल्या. कांदा आमचा वांदा करून टाकायला हाईन तू शिव्या टपावर लायले. शिव्याला घुंबाळायचं मग कांदा आला की. कांदा कापणं असते म्हणतात ते, शिव्याला लागा कापायला बांधा. मोबाईल पाहत बसतील ते येरी, उठू द्यायचं नाही, भाकर जागेवर द्यायचं त्याला. काप म्हणा, लय हिंटी फिरते ते. जरा शिव्याचे स्क्रूड जरा ढिले मला वाटते. काय करावं काय करावं नाही समजत नाही त्याला. उठलं सुटलं फिरत राहते इकडे तिकडे मग गिऱ्यावानी. तर सुट्टीच द्यायची नाही त्याला 8 वाजेला. अरे लयच मॅडम ते मनावर जर राहायचं त्याला. मोबाईल पाहा ना म्हणलं का नाही, लय राय गेली तरी जायला जरा ते कसं सांभाळून घेणं चालू आहे त्याला. जाऊ दे, एखादं सांभाळणं जाते तसं. बरं आता 5-6 झाडं आले संत्र्याचे. संत्रच खात बसते, जेवतच नाही. आता म्हणाल बाबा जरासे घरी नेले मला, त्या सोलर खाली बसते आणि संत्र्याचे टपरे येतले मोठे. संत्र झाले 10-15 संत्रे घेऊन येते. ते का झाले खाणं की डबल उठेल की संत्रे घेऊन येते. एवढं तर मी आडे लय संत्रा खाले बाबा. मी तर म्हणतो 10-15 झाडं त्याच्या नावाचे ठेवून जातात मला.